श्रोते हो, कुरुक्षेत्र या कथेचा 5वा आणि शेवटचा भाग मी आपल्याला आता सादर करत आहे. डीसीपी सोनवणे साहेबांची अंधेरी विभागात बदली झाली तेव्हा ते पठाणला आपल्या विभागात घेऊन आले. कुर्ला ते भांडूप एरियात शांतता प्रस्थापित करण्यात इन्स्पेक्टर पठाणचा सहभाग होता. नेहमीप्रमाणे आल्याबरोबर लगेच त्यांनी रमी क्लब वगैरे सगळे बंद केले, पण खंडणी वसूल करणारा मोहम्मद खान मात्र पकडला जात नव्हता. सोनवणेंनी इन्स्पेक्टर पठाणला बोलवलं. म्हणाले, अरे ते 2 नंबरचे धंदे तर आपण आटोक्यात आणलेत, पण हा अग्रवाल बिल्डरचा मर्डरर काय सापडत नाही. त्याला मोहम्मद खानच्या माणसांनी मारलाय असं म्हणतात. पण हा मोहम्मद खान कोण आहे, काय त्याचा पत्ता लागत नाही. मी पण याचं नाव ऐकलं नाही सर. 1-2 महिन्यातच हे नाव पुढे आलेलं आहे. मग याची खंडणी वसुली तर सुरू असेल. असेल सर. अग्रवाल बिल्डरचा खून होण्याआधी बरेच जण कंप्लेंट करत होते. अग्रवाल बिल्डरचा खून झाला आणि सगळं शांत झालं. म्हणजे बहुतेक इतर लोकांनी खंडणी द्यायला सुरुवात झाली असेल असं वाटतंय. हे लोक तक्रार का करत नाहीत? काय करणार सर, हे गँगस्टर लोक कधी ना कधी तर एकदम अटॅक करून गोळ्या घालतात, त्यामुळे घाबरून देतात. याआधी काही बिल्डरने पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या होत्या, त्यापैकी काही लोक असतील. बघा जरा, चेक करा. येस सर. ज्या बिल्डर लोकांनी आधी तक्रार नोंदवली होती त्यांची यादी घेऊन होती, आणि मग काही लोक बिल्डर खंडणी देत असतील तर त्यावरून शोधून काढता येईल. चालेल, ठीक आहे. एक काम करा, तुमचे इन्फॉर्मर काय काम करतायत? साहेब, इन्फॉर्मर जास्ती पैसे मागतात. अरे मग द्या त्यांना. सर, पैशाचं थोडं. बरं बरं, ठीक आहे. पण एक काम करा, मी अरेंजमेंट करतो. आपण पैसे उभे करून देऊ त्याला. हो चालेल सर. समजा एखादा जण तक्रार घेऊन आला आणि आपण सापळा रचला तर बघूया. साहेब, आपण पकडलं तर इथे नंतर जामिनावर सुटून जातात आणि त्यांचे पत्ते वगैरे काही बरोबर नसतात. बरं, मग काय करूया? साहेब, खबरी लोकांमुळे हे गुन्हेगार मिळू शकतात, आणि आपल्या काही ऑफिसरचे चांगले खबरी आहेत. काही इन्स्पेक्टर चांगले आहेत, ते क्राईम ब्रांचला आहेत. अच्छा, म्हणजे ते पी.आय. कर्णिक का? हो, पी.आय. कर्णिक. म्हणजे इन्क्वायरी चालू आहे, त्यांना सस्पेंड केलेलं आहे. मला वाटतं साहेब, त्याची इन्क्वायरी रद्द केली तर, त्यांना परत घेतलं तर? ते कसं शक्य आहे? आपल्याला याच्यासाठी साहेब काहीतरी करता येईल. समजा आणि आपण त्यांची एन्क्वायरी रद्द करून त्यांना कामावर घेतलं, तर तो त्या गुंडांना पकडेल याची गॅरंटी काय? ते साहेब आपल्याला जरा विचारावं लागेल. आपण असं करता येईल की आधी त्याला घ्यायचं आणि त्याने गुंडांना पकडून दिलं तर एन्क्वायरी रद्द करायची, नाहीतर चालूच ठेवायची. डीसीपी साहेब विचार करायला लागले. पठाण म्हणत होता ते खरं आहे. या कर्णिकची मदत घ्यावी का, हाच विचार त्यांच्या मनात येत होता. प्रभाकर दादाचं काम जोरात चाललं होतं. महानगरपालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी एका नगरसेवकाची गरज होती. ज्याच्याकडे तो नगरसेवक जाईल त्या पक्षाची सत्ता येणार होते. दोन्ही पक्ष प्रभाकरला आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करत होते. प्रभाकरने चौकशी केली. काकाजीनं सल्ला दिला, तू एक काम कर, जो पक्ष तुला स्थायी समितीची जागा देईल त्याला तू पाठिंबा दे. स्थायी समितीच्या सभापतीचं एवढं काय महत्व आहे? अरे सगळ्यात महत्वाची जागा, काकाजी म्हणाले. मोठं बजेट असतं त्यांचं. जनतेसाठी काय काय कामं करतात त्याचं बजेट यांचं 400-500 कोटी रुपयाचं आहे. त्यातले 20% तरी सभापतीला मिळतात, म्हणजे 80 कोटी रुपये मिळतात. मग दरवर्षी 80 कोटी रुपये म्हणजे झाले किती बघ? एवढे पैसे? प्रभाकरनं विचारलं. हो, यात पण हिस्से असतील ना. ते पक्षाच्या याच्यात जमा करायला लागतात. पण तुझा काय प्रश्न येतो? तू तर अपक्ष म्हणून निवडून आलायस. अरे हो काकाजी, एवढ्या पैशाचं करायचं काय? अरे आपणच बिल्डर व्हायचं. मोठे मोठे नेते काय करतात काय? जास्त पैसे मिळाले की स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. जमीन खरेदी करायची, कॉलनी बांधायची, पैसे असे खर्च करायचे. ठीक आहे ठीक आहे, प्रभाकर म्हणला. मी स्थायी समिती सभापतीचंच पद माग. प्रभाकरनं दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सांगितलं, जो मला स्थायी समिती सभापतीचं पद देईल त्याला मी पाठिंबा देतो. त्यातल्या एका पक्षानं प्रभाकरचं म्हणणं ऐकलं. प्रभाकर स्थायी समिती सभापती झाला. आता पैशाची काही कमतरता नव्हती. बाळू आणि नामदेव खंडणी वसुली करतच होते. भांडूप विभाग आणि अंधेरी विभाग दोन्हीकडे हप्ते येत होते. बाळू आणि नामदेवला प्रभाकरनं कायद्याचे 10% द्यायला सुरुवात केली.
त्यांना पण 15-20 हजार रुपये रोज मिळायला लागले. त्यांनी पण प्लॉट खरेदी करून बिल्डिंग बांधायला सुरुवात केली. प्रभाकरला लहानपणापासून चित्रपटाचं वेड होतं. हिरो हिरोईनला भेटावं वगैरे असं त्याला वाटायचं. त्यानं वर्तमानपत्रात जाहिरात दिली. नवीन चित्रपट निर्मितीसाठी निर्देशक, लेखक व संगीतकाराची गरज आहे. स्वतःच्या ऑफिसचा पत्ता दिला. दुसऱ्या दिवशी ऑफिस समोर रांग लागली. त्यातला एक डायरेक्टर प्रभाकरला निवडला. त्यानं बरेच चित्रपट तयार केले होते. मोठमोठ्या आर्टिस्टची त्याची ओळख होती. त्याचं नाव होतं मिश्रा. सगळे त्यांना मिश्राजी म्हणायचे. मिश्राजी, प्रभाकरने केलं. आपल्याला एक हिंदी चित्रपट तयार करायचा आहे. किती खर्च येईल? बजेट वरती आहे भाई. 1 कोटीपासून 100 कोटी रुपये. मोठमोठे हिरोईन असतात, हिरो मोठे, त्यांना मानधनच 5-7 कोटी रुपये द्यावं लागतं. फॉरेनला शूटिंग असं सगळं असतं. मग बजेट जातं 100 कोटीपर्यंत. नाही, आपण एवढा काय खर्च नाही करायचा. एक 10 कोटीपर्यंत ठीक आहे. मग आपण त्या टाईपचे आर्टिस्ट निवडूया. चालेल, मी तयारीला लागा. आधी आपल्याला एक स्टोरी निवडायला लागेल. निवडा. आपल्याला कोणता चित्रपट करायचा, म्हणजे कॉमेडी, सोशल की क्राईम? मी एक स्टोरी तयार केली आहे. एक गरीब मुलगा असतो, त्याला गुंडांच्या टोळीबद्दल आकर्षण असतं. तो गुंडांसोबत राहायला लागतो, मोठा गँगस्टर होतो. मग जवळपासच्या लोकांची कामं करतो, लोक खुश होतात आणि त्याला निवडणुकीसाठी उभं करतात. तो निवडून येतो आणि समाजाची सेवा करत मोठा होतो. ही तर जनरल स्टोरी आहे, क्राईमची झाली स्टोरी. हे गुंड वगैरे, पोलीस यांची कामं आहेत. त्याचा एंड कसा करायचा? काय करणार? हिरो गुंड आहेत, त्यांनी खंडणीसाठी वसुली केलेली आहे, मर्डर केलेले आहेत. शेवटी हिरोला शिक्षा होईल, तो जेलमध्ये जाईल. नाही, असं नाही. सगळे गुन्हेगार कुठे जेलमध्ये जातात? मग आपण त्याचं मतपरिवर्तन झालं असं दाखवू. म्हणजे एक मुलगी त्याच्या आयुष्यात येते, तिच्यावर त्याचं प्रेम बसतं. ती म्हणते की सगळं वाईट कामं सोड, मी तुझ्याशी लग्न करेन. मग हा वाईट कामं करणं सोडून देतो. वाईट कामं सोडून दिली तर खाणार काय? पिक्चर मध्ये असं दाखवतात. ती काय खरी स्टोरी नाही. अहो, पिक्चर खोटेच असतात. एक हिरो 10-12 जणांना मारतो, ते खरं वाटतं का? नाही. हल्ली तर ज्याला मारायचं आहे ते त्याला गोळ्या घालतात. 1 मिनिटात निकाल. पब्लिकला फायटिंग आवडते. गोळ्या घातल्या तर फायटिंग कशी दाखवणार? ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तशी स्टोरी तयार करा, पण पिक्चर चालला पाहिजे. 1-2 डान्स टाकू, गाणी टाकू. हल्ली लोकांना डान्स गाणी आवडतात. चालेल, गाणी आणि डान्स पण टाका. पण बजेट 10 कोटीपर्यंत आहे आणि आपल्याला 2-4 कोटी रुपये सुटले पाहिजे. मी तुम्हाला डिस्ट्रीब्युटर बघून देतो. डिस्ट्रीब्युटर काय करतो? तो आपला पिक्चर विकत घेतो. आपण खर्च झाला त्यापेक्षा 2-4 कोटी जास्त मागायचे. त्याला नाही विकत घेतला तर मात्र मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पैसे फुकट गेले. बऱ्याच वेळा लॉस होतो. म्हणून तर मोठे हिरो हिरोईन घेतात. त्यांच्या नावावर चित्रपट विकला जातो. म्हणजे 100 कोटी रुपये खर्च करायचे. बघा, म्हणजे खर्च जास्त होईल, पण शेवटी फायदा होण्याची गॅरंटी पण जास्त आहे. प्रभाकर विचार करायला लागला. 100 कोटी जमायचे म्हणजे बरेच दिवस जातील. बाळूनं त्याला सल्ला दिला. प्रभाकर भाई, ही लाईन डेंजरस आहे. लोकांचे करोडो रुपये गेलेत. अरे गेले तर गेले. 1-2 कोटी रुपये बुडले तर काय फरक नाही पडत. मग बाळू गप्प बसला. प्रणित सर बऱ्याच दिवसांनी अहमदबाईकडे आले होते. या सर, अहमदबाई स्वागत करत म्हणाले. गरीबाची कशी काय आठवण झाली? काय अहमदबाई, तुम्ही आणि गरीब? धंदा व्यवस्थित चाललाय. जो त्रास देणारा डीसीपी होता त्याची तर बदली झाली. तुमची तर चांदी आहे. तुमचं काय वाईट चालू आहे साहेब? तुमचं पण काम चालू आहे पुण्याला. तुमचं 5 बिल्डिंगचं एक प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला पैसे मिळतील, आम्हाला माहिती आहे. अरे पण ते माझ्या मागे एन्क्वायरीचे झेंगट लावलाय ना, त्याचं काय? एन्क्वायरी करणाऱ्यांना काहीतरी देऊन भानगड मिटवून टाका ना साहेब. तुम्हाला माहिती आहे, तोच तर प्रयत्न चाललाय बाबा. ना सोनावणे डीसीपी मागे लागलाय ना. त्या प्रभाकर दादाचं कसं चाललंय? त्याची तर तिन्ही बाजूने कमाई सुरू आहे. भांडूप अंधेरी व्यवस्थित चाललंय आणि आता परत नगरसेवक टीम लाईन मध्ये पण घुसतोय. साहेब, एक विचारू का? बोला. हो, प्रभाकर अंधेरी बोरवली विभागात करोडो रुपये कमावतो. तुम्ही मध्ये आहात म्हणून मी गप्प आहे. आता मी पण त्या एरियात घुसू शकतो. अहमदभाई, आपल्याला डीसीपी साहेबांची बदली करायची होती, त्यामुळे प्रभाकर अंधेरीत घुसला. त्यामुळे डीसीपी साहेबांची बदली तर झाली, नाहीतर तुमचा तर धंदा पण बंद झाला असता. हो, ते ठीक आहे, पण त्याला तर किती दिवस कमवू द्यायचं? त्याचं नशीब आहे तोपर्यंत.
ठीक आहे, तुम्ही म्हणता तर गप्प बसतो. माझं एक काम होतं. बोला ना. आमच्या विभागात एक कादर खान नावाचा दादा आहे. पुण्याचा? हा तोच. आमच्या लोकांना दम देतो. काय साहेब, तुम्ही इन्स्पेक्टर होता, मला काय सांगता हे? अरे काय करणार, पुणे पोलीस माझं काय ऐकत नाही. त्यात माझी इन्क्वायरी सुरू आहे, सस्पेंड आहे, त्यामुळे काही करता येत नाही. काय साहेब, शेवटी एरिया त्याचा आहे, त्याला थोडेफार देत जा ना. काय सांगताय मग बाई? ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी, काळजी करू नका, तुम्हाला त्रास नाही होणार. नक्की? 100%. थँक्स, निघतो मी. अहमदबाईचा निरोप घेतला आणि ते घरी आले. हो, मिसेस म्हणाली, तुम्हाला डीसीपी साहेबांनी बोलवलंय. डीसीपींनी? हो. कोण आलं होतं? क्राईम ब्रांचचे एक हवालदार आले होते. कधी? ताबडतोब. हो, ठीक आहे ठीक आहे, मी जाऊन येतो. डीसीपी साहेबांनी का बोलवलं असेल हे त्यांना कळेना. ते तर आपल्या वाईटावर तपलेले होते. काही भानगडात आपले मागे लागणार आहे याची त्यांना खात्री झाली. कर्णिक डीसीपी साहेबांच्या ऑफिसमध्ये पोहोचले आणि निरोप दिला. डीसीपी साहेबांनी त्यांना लगेच आत बोलवलं. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. बोला, काय चाललंय? काय नाही सर, घरी आराम करतोय. हा बरोबर, तुमची एन्क्वायरी चालू आहे का? हो सर. तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू आहे. हो सर. आजच माझ्याकडे रिपोर्ट आलाय. कशाचा सर? तुमच्या प्रॉपर्टीचा. माझी कुठेच प्रॉपर्टी नाही सर. मुंबईला एक ब्लॉक आहे तेवढाच. अच्छा. कोल्हापूर जवळ तुमची 80 एकर जमीन आहे. ती माझी नाही, माझ्या वडिलांची आहे. हा, ती चौकशी करण्यात आली. एकूण व्यवहार 16 कोटी रुपयाचा झाला. 16 कोटी रुपये कुठून आणले तुमचे वडील सांगू शकलेले नाही. त्यांचे चुलत भाऊ मामे भाऊ पैसेवालेत ना, त्यांनी पैसे दिले असते. बरं बरं, चालेल, त्यांची चौकशी करू. तुम्ही स्वतःसोबत वडील आणि काकांना पण अडकवणार बहुतेक. नाही सर, आपल्याला संशय आहे पण तसं काय नाही. आणि ते पुण्याच्या बांधकामाचं प्रकरण पण आलंय. ते माझ्या भावाचं आहे सर. तुमच्या भावाजवळ एवढे पैसे कुठून आले याची चौकशी सुरू आहे. ते माहिती नाही सर, पण जे काय होईल ते बघायला मी तयार आहे. तुमच्यासाठी एक चांगली बातमी सुद्धा आहे. कोणती सर? तुमच्या विरुद्ध सुरू असलेली एन्क्वायरी रद्द करून तुम्हाला कामावर घेण्यात येईल. म्हणजे? म्हणजे तुमची एन्क्वायरी रद्द करून तुम्हाला कामावर घेण्यात येईल. अच्छा, म्हणजे कसं काय शक्य आहे सर? इन्क्वायरी मागे घेण्यात आली याचा अर्थ तुम्हाला कामावर घेण्यात आलं. पण ही मेहरबानी कशासाठी? ही मेहरबानी नाही, या बदल्यात तुम्हाला काही कामं करायची आहेत. ती कामं केली तरच हे इन्क्वायरी प्रकरण बंद होईल. कोणतं काम सर? भांडुपला एक प्रभाकर दादा आहे. अंधेरी विभागात एक अहमदबाई आहे. त्या टोळ्या तुम्हाला संपवायच्या आहेत. भांडूप आणि अंधेरीचा संबंध सर, म्हणजे आपण आता अंधेरी विभागात आहात म्हणून विचारलं. त्या दोन्ही गँगचा कुठेतरी संबंध आहे. मी चौकशी केली. प्रभाकर दादा नगरसेवक आहे. तुम्हाला काय वाटतं? सांगता येत नाही सर. मला हे फक्त 2 गुंड पकडायचे नाहीत, तर गँग खलास करून टाकायचे. म्हणजे मग एन्काउंटर करावे लागतील सर. तुम्ही आधी काही एन्काउंटर केलेत. तुम्हाला काय कठीण आहे? त्यासाठी हे पथक तयार करावं लागेल सर. एकट्याचं काम नाही. ते मला माहित नाही. घाटकोपरला तुमचं एक आधी पथक आहेच, ते तुमच्या सोबत राहतील. ठीक आहे सर. तुम्ही एक काम करू शकाल? मी प्रयत्न करतो सर. प्रयत्न नाही, 100% यश मिळायला पाहिजे. पण सर, सगळं करून परत इन्क्वायरी सुरू झाली तर ती नाही होणार. तुम्ही कमिशनर साहेबांशी बोलू शकता या प्रकरणात. हे प्रकरण सीएम साहेबांच्या कानावर गेलेलं आहे. तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता. हे सर्व लोक काही खोटं नाही बोलणार. ठीक आहे सर, मी दोन्ही गँग आपल्याला संपवून दाखवतो. पण आपल्याला माझ्या पाठीशी उभं राहावं लागेल. म्हणजे काय? एन्काउंटर केल्यावर इन्क्वायरी होते सर. हे एन्काउंटर खरे की खोटे याबद्दल प्रश्न निर्माण होतात. मग वरिष्ठ अधिकारी आमची बाजू घेणार असेल तर प्रकरणं दाबली जातात. ठीक आहे, मी तुमच्या पाठीशी उभा राहील. काही पैशाची गरज लागेल सर. कशाला? काही खबरे लोकांना द्यावे लागतात. कमाल करता कर्णिक साहेब. एवढे करोडो रुपये कमावलेत, त्यातले थोडे खर्च करा. प्रत्येक वेळेला काय अपेक्षा करताय? चालेल चालेल सर, कर्णिक म्हणाले. मी खर्च करतो, पण इन्क्वायरीचं बघा साहेब तेवढं. त्याची काळजी नका करू, तुम्ही काम सुरू करा. पण नाहीच केलं तर इन्क्वायरी चालू ठेवायला काही वेळ लागणार नाही. हो हो साहेब, कर्णिक म्हणाले आणि त्यांनी डीसीपी साहेबांचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी त्यांना कामावर होण्यासाठी पत्र मिळालं. कर्णिक साहेबांचं सर्वांनी कौतुक केलं. खंडणी वसुलीचं काम बाळू आणि नामदेव बघत होते.
बाळू अंधेरीचं आणि नामदेव भांडूप विभागाचं काम बघत होता. अंधेरीचा एक बिल्डर खंडणी द्यायला टाळाटाळ करत होता. बाळूचं आणि त्याचं बोलणं सुरू होतं. काय राहायचा, काय विचार करतोय? थोडी अडचण होती शेठ, म्हणून जरा उशीर होतोय. तुमच्याकडे अडचण आहे तशी आमच्याकडे पण आहे, बाळू म्हणाला. आज माणूस पाठवा साहेब. किती वाजता? बघा, रात्री 8ला पाठवा, रईजाने सांगितलं. दोघांचं बोलणं सुरू होतं आणि आपला फोन टेप केलाय याची बाळूला कल्पना नव्हती. ठरल्याप्रमाणे 8 वाजता बाळूचा माणूस रयजा बिल्डरकडे पोहोचला. रयजा बिल्डरनं 20 लाख रुपये तयार ठेवले होते. 20 लाख रुपये घेऊन तो खाली उतरताच साध्या कपड्यातला माणूस त्याच्याकडे आला आणि म्हणाला, बॅगेत काय? तुला काय करायचंय? बाळूच्या माणसानं विचारलं. थोड्यात आणखी दोघे जण आले. त्यांच्या हातात रिव्हॉल्वर होतं. ते बघताच बाळूचा माणूस पळायला लागला. त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मग पत्रकारांना फोन झाले. खंडणी घेण्यासाठी आलेल्या गुंड एन्काउंटरमध्ये ठार झाल्याची बातमी पसरली. हा गुंड भोईर नावाचा असून त्याचा प्रभाकरच्या टोळीशी संबंध आहे असं समजलं. थोरात साहेबांनी प्रभाकरला निरोप पाठवला. हा निरोप कसला आहे हे प्रभाकरनं ओळखलं. त्यानं लगेच वकिलाला फोन लावला. वकिलामार्फत प्रभाकर पोलीस स्टेशनला पोहोचला. प्रभाकर, इन्स्पेक्टर थोरात म्हणाले, अंधेरीला एक भोईर नावाचा गुंड मारला गेला. त्याच्याजवळ गावठी कट्टा आणि पैसे सापडले. ते तुझ्या गँगसाठी काम करत होतं समजलं. हे खोटं आहे साहेब. मी एक साधा माणूस आहे आणि प्रतिष्ठित नगरसेवक आहे. माझ्या विरुद्ध कोणी पण काय पण अफवा पसरवतात. मला तुला संशयावरून अटक करावी लागेल. इन्स्पेक्टर साहेब, चाफेकर वकील म्हणले, एन्काउंटर मध्ये मरण पावलेला माणूस माझ्या आशिलासाठी काम करतो याचा काही पुरावा आहे का? तुम्ही अटक नाही करू शकत. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आपली दोस्ती विसरलात. हे बघा, मला पण वरून प्रेशर येतं, इन्स्पेक्टर म्हणाले. मी काहीच ऍक्शन घेऊन तुम्हाला सोडून दिलं तर माझ्यावर तुमची मदत केल्याचा आरोप होईल. पण तिथे तुम्ही सेक्शन काय लावणार आहात? ठीक आहे, मी चौकशी करून तुम्हाला सोडतो. पण आपला माणूस कसा पकडला गेला हे प्रभाकरच्या लक्षात येत नव्हतं. आणि कर्णिक तिकडे मजबूत जाळं टाकण्याची तयारी करत होते. डीसीपी साहेब ऑफिसात बसले होते तेव्हा PI कर्णिक समोर बसले होते. साहेब, मला आत्ताच इन्फॉर्मेशन मिळाली. अंधेरीच्या एका बिल्डरला प्रभाकरचा माणूस पैसे घ्यायला जाणार आहे. मग ऍक्शन काय घेणार? साहेब, मी टीम पाठवतो. या वेळेलाच पण एन्काउंटर करणार आहात का? एन्काउंटर केलेलं बरं असतं सर. का? नंतर कोर्ट कचेऱ्यांच्या भानगडी राहत नाही. या गुंडांविरुद्ध कोणी साक्षी देत नाही, त्यामुळे ते सुटतात. असे तुम्ही किती गुंड मारणार आहात हो? माझ्या मते 200-300 तरी गुंड आहेत प्रभाकरकडे. असतील सर, पण त्यांच्या विरुद्ध केसही दाखल झाली नव्हती. आता केस दाखल व्हायला लागली की तो हादरेल. तुम्ही पुढे का नाही जात? तुम्ही पथक का पाठवता? मी पुढे गेलो तर ते सावध होतील. मला त्यांना सावध होऊ द्यायचं नाही. बरं ठीक आहे, ज्या वेळेला एन्काउंटर नका करू. जिवंत सापडला तो काय बोलला तर पुरावे सापडतील. साहेब, मला त्यांच्या गँगची बरीचशी माहिती आहे. बरं ठीक आहे, त्या टोळीला संपवायचं आहे. एकेकाला पकडून त्याचा एन्काउंटर करायला हवा. त्यामुळे काय होईल? आपण मारले जातो हे समजलं तर टोळीत कोणी येणार नाही. आणि प्रमुख त्याचा प्रभाकर, त्याला पण मी योजना करतो सर, त्याला मारायची. लवकर काहीतरी करा. आज उद्या करता बरेच दिवस झाले. साहेब, या आठवड्यात काहीतरी करतो चांगलं. दुसरा दिवस उजाडला. हा दिवस प्रभाकर आणि त्याच्या गँगला धक्का देणार ठरला. त्याचा शूटर काळे पकडला गेला. त्याच्याजवळ 15 लाख रुपयाची कॅश सापडली होती. परत चौकशी सुरू झाली. इन्स्पेक्टर थोरातांनी प्रभाकरला बोलवलं. हा काय प्रकार आहे? त्याने विचारलं. ही या आठवड्यात दुसरी घटना आहे. मी तपास करतो साहेब, प्रभाकर म्हणाला. मला वाटतं आमच्या टोळीत कोणतरी गद्दार आहे. मला वाटतं इथं ही तुम्ही खंडणी बिंडणी बंद करा. आता आमचा माणूस कोणाकडे पैसे मागायला जात नाही साहेब. त्याच्या लोकांना आम्ही सांगू तसे पैसे आणून देतो. हे बघा, ते मी तुम्हाला मदत करतो असं सगळ्या लोकांना वाटतंय. त्यामुळे काय करायचं ते लवकर करा, नाहीतर माझी पण नोकरी जाणार आहे आता. नाही साहेब, असं म्हणून थोरातचा निरोप घेऊन प्रभाकर अड्ड्यावर आला. बाळू आणि नामदेव वाट बघत होते. काय झालं? बाळूने विचारलं. काय नाही, थोरात साहेब ओरडत होते. आपल्या पोराला अटक झाली आणि पैसे गेले. बाळू वैतागून म्हणाला. अरे, आपली पोरं पैसे आणले जातात हे त्यांना समजतं कसं काय? कोणीतरी कळवत असणार, प्रभाकर म्हणाला. कोण? तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे. सचिन पोलिसांना काय सांगणार तर नाही?
थर्ड डिग्री दिली तर सांगतील की भले भले बोंबलतात. प्रभाकर म्हणाला. त्यानं सांगितलं की पोलीस आपल्या मागं लागतील. नाम्या म्हणाला. पोलिसांना सांगायचं सचिन खोटं बोलतोय. ही इन्फॉर्मेशन देतोय तरी कोण? बिल्डर सांगत नसतील. पैसे दिल्यावर कशाला सांगतील ते? सांगायचं असेल तर पैसे द्यायच्या आधीच सांगतील. हा ते पण बरोबर आहे. बाळू म्हणाला. त्याला प्रभाकरचं म्हणणं पटलं. मला वाटतं आपल्या फोनवरचं बोलणं ऐकत असणार कोणतरी. मग कसं करायचं? बाळू नाही त्याला. फोन नाही करायचा. जो काही निरोप द्यायचा आहे तो माणूस पाठवून द्यायचा. प्रत्येक वेळी माणूस कसा काय पाठवायचा? तो पण पकडला जाण्याची शक्यता आहे. आपला माणूस कोणाकडे कधी जाणार हे काही पोलिसांना कळणार नाही. फोनवरून आपण जे बोलतो ते ऐकलं तर आपला माणूस कधी जाणार, कोणाकडे जाणार ते लगेच समजेल. प्रभाकर म्हणाला. या तिघांची बोलणी सुरू होती तेव्हा बॉडीगार्ड तिथे आला. दादा, कर्णिक साहेबाचा फोन आहे. इन्स्पेक्टर कर्णिक? प्रभाकरनं विचारलं. हो दादा. प्रभाकर फोन जवळ आला आणि त्याने फोन घेतला. नमस्कार साहेब. नमस्कार. काय चाललंय? काय नाही साहेब, आपली नेहमीचीच कामं. माझ्याकडे रिपोर्ट पोचलाय. कसला साहेब? कसला काय? तुझ्या एका माणसाचं एन्काउंटर झालं, एक पकडला गेला. कशामुळे पकडला गेलाय तुम्हाला माहिती आहे का साहेब? प्रभाकर, मी क्राईम ब्रांचमध्ये काम करतो. अशा गोष्टींची माहिती मी ठेवतो. तुझे दुश्मन लोक त्याला मदत करतात. माझे दुश्मन लोक? मला अहमदबाईचा संशय येतो. तो नाही यात. कशावरून? त्याला मी सांगितलं प्रभाकर आपला माणूस आहे, त्याच्या एरियात घुसायचं नाही म्हणून. ही व्यक्ती कोण आहे मग? एक काम कर, तू काही पैसे घेऊन ये माझ्याकडे, मी सांगतो तुला. चालेल साहेब. प्रभाकर, तू स्थायी समितीचा सभापती आहे. पैसे तुझ्याकडे असतीलच. साहेब, कुठे येऊ भेटायला? अंधेरीला ते हॉटेल आहे ना, एअरपोर्ट. हा माहिती आहे साहेब. मी तिकडे रूम नंबर 302 मध्ये आहे. हो चालेल साहेब, येतो मी. किती वाजता येऊ? 8-8:30च्या दरम्यान ये. काम नक्की होईल ना? अरे प्रभाकर, तुझी काळजी आहे मला, म्हणून मी तुला फोन केला. आता मला काय गरज होती? साहेब, तुम्हाला सस्पेंड केलं होतं ना? हो, पण त्या लोकांना त्यांची चूक समजली. आता मी गेल्या आठवड्यातच जॉईन झालो परत. दुपारी माझी संपली. चालेल, रात्री ये, मी वाट बघतो. असं बोलून फोन कट झाला. प्रभाकरनं रिसिव्हर बाजू ठेवताच काय झालं? बाळूने विचारलं. कर्णिक साहेब म्हणतात आपल्याला खंडणी वसुलीच्या बातम्या कोण देतं हे त्यांना माहिती आहे. मग सांगत का नाहीत? कशाला सांगतील? ते तर आहेत म्हणा. रात्री 8 वाजता मला अंधेरीला एअरपोर्टच्या हॉटेलवरती बोलवलं. एकटा जाणार आहे? एकटा कसा काय? बॉडीगार्ड आहे, ड्रायव्हर असेल. मी येऊ? तू कशाला? हल्ली दिवस वाईट आहेत बाबा, एकाला दोन असलेलं बरं. चालेल, तू पण चल. रिव्हॉल्वर घे. प्रभाकरनं पैसे घेतले आणि संध्याकाळी प्रभाकर, बाळू, प्रभाकरचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर मिळून कर्णिक साहेबांना भेटायला आले. ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड खाली थांबले. प्रभाकर आणि बाळू रूम नंबर 302 मध्ये पोहोचले. कॉलचं बटन दाबताच कर्णिक साहेबांनी दार उघडलं. अरे प्रभाकर, ये. अरे बा, हा कोण? बाळू, ये आतमध्ये. कर्णिक साहेबांनी वेटरला बोलवलं आणि ऑर्डर दिली. साहेब, मला नको. प्रभाकर म्हणला. अरे घे, नको म्हणू नको. महत्वाची बातमी आहे. नाही समजली तर तुझ्या गँगची वाट लागली असती. कशी काय साहेब? अरे रोज तुझा एक माणूस पकडला गेला असता, नाही तर एन्काउंटर झालं असतं, मग गँग कशी चालली असती? हो ते तर आहेच साहेब. आताच टेन्शन आलंय. एवढ्या वर्षात कधीच असं झालं नव्हतं. बंदोबस्त केला नाही तर ते चालूच राहील. हे सगळं करतोय कोण? प्रभाकरला विचारलं. तुझे शत्रू, कर्णिक म्हणाले. पण साहेब, कोण आहेत असे लोक? प्रभाकर, कर्णिक साहेबांनी समजवलं. काही वेळेला इच्छा नसताना या लोकांना ऍक्शन घ्यावी लागते. वरतून जबरदस्त प्रेशर असतं. पण साहेब, प्रभाकर थांब जरा, एवढी काही घाई आहे? माझा अजून एक मित्र येतोय, त्याच्याजवळ चांगली इन्फॉर्मेशन आहे. तो कधी येईल सर? त्याला यायला पाहिजे होता, रस्त्यातच असेल. पोलिसांचा इन्फॉर्मर कोण आहे याबद्दल तुम्हाला माहिती नाही सर? मला माहिती आहे, पण त्याच्याजवळ पुरावा आहे. तो तुला दाखवेल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तिघांनी प्यायला सुरुवात केली. साहेब, बाळू म्हणाला, तुम्हाला जी माहिती आहे ते सांगून टाका. त्या गद्दाराला मी सोडणार नाही. समजा, कर्णिक म्हणाले, तो तुमच्या गँग मधला असला तर काय करशील? त्याला खलास करेन. बाळू म्हणाला. प्रभाकरने विचारलं. पण आमच्या गँग मध्ये आम्ही सर्वांना व्यवस्थित पैसे देतो, त्यांची काळजी करतो, तरी गद्दारी? प्रभाकर, कर्णिक म्हणाले.
तुमच्या गँगमध्ये तू मुख्य आहेस. हे बाळू आणि नामदेव तुझे असिस्टंट. असे बरेच जण आहेत की त्यांना वाटतं की तुम्ही जास्ती पैसे घेता आणि त्यांना कमी देता. कोण आहेत ते? बाळूने विचारलं. तू घे विस्की घे, 5-10 मिनिटात सगळं समजेल. टेन्शन वाढत होतं. दिकांनी प्यायला सुरुवात केली. 5-10 मिनिटं झाली तरी प्रणिक साहेबाचा मित्र काही येत नव्हता. तिघांना हळूहळू दारू चढायला लागली. अचानक प्रणिक साहेबांनी विचारलं, प्रभाकर तू रिव्हॉल्वर ठेवतो की नाही? ठेवतो ना साहेब. बघू कोणतं आहे ते? प्रणिक साहेबांनी विचारलं. प्रभाकरनं रिव्हॉल्वर काढून दिलं. तुझ्याजवळ याचं लायसन्स आहे? आहे ना साहेब. प्रणिक साहेबांनी रिव्हॉल्वर उघडलं. आत गोळ्यात ते चेक करून बाळूला म्हणाले, बाळू तुझं बघू रिव्हॉल्वर. बाळूनं पण रिव्हॉल्वर दिलं. प्रणिक साहेबांनी त्याचं रिव्हॉल्वर पण चेक केलं. आणि गोळ्या भरून ठेवल्यात. चालवता येतं का? येतं ना साहेब. मी आणि प्रभाकर महिन्यातनं एकदा प्रॅक्टिस करतो. अरे वा वा छान. प्रॅक्टिस तर करायलाच पाहिजे. नुसतं रिव्हॉल्वर ठेवून फायदा काय? मग अचानक प्रभाकरचं रिव्हॉल्वर त्यांनी बाळूवर रोखलं आणि म्हणाले, गद्दार ज्याचं मीठ खातो त्याचीच नमक हरामी करतोस. त्यांनी रिव्हॉल्वरच्या 3 गोळ्या त्याच्यावर झाडल्या. बाळूचे प्राण गेले. रक्ताची धार लागली. हे बघून प्रभाकरला धक्काच बसला. साहेब हे काय हो? आणि आश्चर्याने विचारलं. अरे आज तुझ्या बातम्या द्यायचा. हा कशाला बातम्या देईल साहेब? प्रभाकरने विचारलं. कारण तू चारी बाजूनी पैसा कमवत होतास ते त्याला बघवत नव्हतं. माझा तर विश्वासच नाही बसत साहेब. तो माझा खास मित्र. तुझा विश्वास नाही ना बसत? मग हे घे. असं म्हणून कर्णिक साहेबांनी बाळूच्या रिव्हॉल्वर मधून प्रभाकर गोळ्या छाटल्या. प्रभाकर त्यांच्याकडे बघतच राहिला. ज्या पोलीस ऑफिसरला आपण पैसे दिले तो आपल्यावर गोळ्या झाडतो हे त्याला खरंच वाटेना. काय समजायच्या आधी त्याचे प्राण गेले. कर्णिक साहेबांनी शांतपणे आपला विस्कीचा ग्लास उचलला. त्यावर ते ठसे पुसून टाकले. तो धुतला आणि मग वेटरला बोलवला. हे बघ, हे 2 गुंड आहेत. आपापसात भांडणात दोघांचं मैल. कोणी काय विचारलं तर काहीच बोलायचं नाही, समजलं का? वेटरनं मान हलवलं. थोड्या वेळात कर्णिक साहेबांनी डीसीपी साहेबांना फोन केला. साहेब प्रभाकर आणि त्याचा साथीदार आपापसात भांडणात मेले. गुड, अभिनंदन. थँक्यू साहेब. कर्णिक साहेबांनी दोघांची रिव्हॉल्वर घेतली. स्वतःचे बोटाचे ठसे पुसले. प्रभाकरचा रिव्हॉल्वर प्रभाकरच्या हातात आणि बाळूचा रिव्हॉल्वर बाळूच्या हातात. मग पोलीस स्टेशनला फोन केला. थोड्या वेळात पोलीस स्टेशनाचे लोक आले. नंतर पत्रकार आले. त्यांना कर्णिक साहेब म्हणाले, प्रभाकर हा भांडूपचा प्रख्यात गुंड, बाळू हा त्याचा साथीदार. दोघेही हॉटेलात 302 रूम मध्ये उतरणार आहेत अशी खबर मला मिळाली होती. त्यांच्या शोधात मी रूम वरती आलो तर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्याजवळ 50 लाख रुपये सापडले. या पैशाच्या वाटणीवरून त्यांच्यात भांडण झालं असावं आणि त्यांनी गोळ्या झाडल्या एकमेकांवर. या दोघांच्या मृत्यूमुळे प्रभाकरची टोळी संपली असं समजायला हरकत नाही. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात हीच बातमी छापून आली आणि मुंबईला सगळीकडे याच विषयाची चर्चा सुरू झाली. या दोघांच्या मृत्यूचा सूड वेगळ्या प्रकारे उगवला जाणार याची कल्पना मात्र कोणालाच नव्हती. भांडूपच्या प्रभाकरच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. सगळे अंडे बद्द झाले. मग हळूहळू अहमदबाईने त्या विभागातून खंडणी वसुली करायला सुरुवात केली. प्रभाकरचे बरेच गुंड अहमदबाईसाठी काम करायला लागले. नामदेव आणि प्रभाकरला मानणारे लोक योजना करत होते. त्यांचं कर्णिक साहेबावर लक्ष होतं. दादा, केशव नामदेवला म्हणले, कर्णिक साहेब दर शनिवारी पुण्याला जातो. त्याचं काम सुरू आहे पुण्याला. रविवारी संध्याकाळी परत येतो. त्याच्या गाडीचा नंबर लक्षात ठेवा. खंडाळ्याच्या घाटात त्याचा गेम करू. केशव आणि त्याच्या मित्रांनी मान हलवली. रविवारी दुपार 2 पासून 2 ट्रक खंडाळ्याच्या घाटात उभे होते. एक पुण्याला जाणाऱ्या दिशेने आणि दुसरा मुंबईला. कर्णिक साहेबांची गाडी घाटातून उतरू लागली तसा एक ट्रक त्याचा पाठलाग करू लागला. दुसरा एक ट्रक मुंबईहून पुण्याकडे येत होता. मुंबईहून पुण्याकडे येणारा ट्रक दरीच्या एका वळणावर थांबला. कर्णिक साहेबांची कार दिसताच त्यानं ट्रक कारवर घातला. कर्णिक साहेबांनी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मागच्या ट्रकने धडक दिली. कर्णिक साहेबांची कार खंडाळ्याच्या खोल दरीत कोसळली. दुसऱ्या दिवशी कार बाहेर काढण्यात आली. कर्णिक साहेबांचा मृत्यू झाला होता. तिसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली. मुंबईचे इन्स्पेक्टर कर्णिक यांची खंडाळा येथे दरीत कोसळून अपघातात मृत्यू. प्रतिनिधी, आमचा प्रतिनिधी कळवतो, सुप्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट कर्णिक यांचा पुण्याहून मुंबई येथे येताना अपघाती मृत्यू झाला. अनेक टोळ्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या होत्या. मुंबईचे अनेक कबरी त्यांच्यासाठी काम करत होते.
अशा जिगरबाज अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होते. मुंबईला त्यानंतर बऱ्याच गँग आल्या, अनेक पोलीस अधिकारी आले, पण मुंबई भांडूपचे जुने रहिवासी अजूनही इन्स्पेक्टर कर्णिक प्रभाकर आणि बाळूच्या कथा सांगतात. नामदेव भेटेल त्याला सांगतो, पोलिसावर विश्वास नका ठेवू बाबांनो, पैसे द्या, ते काय करतील ते काय सांगता येत नाही. अशावरून एखाद्याने विचारलं की नामदेव प्रभाकर आणि कर्णिक साहेबाची गोष्ट सांगायला सुरुवात करतो.